प्रियांनो, बऱ्याच वेळा ख्रिस्ती जीवन याला एक शर्यत म्हणजेच रेस किंवा चाल म्हणजेच वॉक म्हणून असं चित्रित केलं जातं. तर आपण चालत असतो किंवा धावत असतो. हे एकाच गोष्टीचं प्रतीक आहे की आपण एका विशिष्ट ध्येयाकडे, एका विशिष्ट गोलकडे पुढे जात असतो. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये प्रगती दर्शवण्यासाठी प्रेषित पाऊल चालण्याचं म्हणजेच वॉकिंग याचा रूपक म्हणून उपयोग करतो, एक एक्झाम्पल म्हणून यूज करतो तो. ख्रिस्ती जीवनामध्ये आपण एकटे चालत नाही आहोत. आपण वेगवेगळ्या मार्गांवर चालत आहोत आणि परमेश्वर आपल्याला त्याची उपस्थिती, त्याचं मार्गदर्शन आणि परमेश्वराने आपल्याला त्याच्या सांत्वनाची सुद्धा खात्री दिलेली आहे. त्याच्या मार्गावर चालण्यासाठी परमेश्वर एका विश्वासणाऱ्याला शिकवत असतो, त्याला आज्ञा देत असतो आणि त्याचं मार्गदर्शन करत असतो. तर परमेश्वरासोबत चालणं, त्याच्याबरोबर त्याच्या सोबत चालणं, त्याच्या बरोबर चालणं हा एक खूप सुंदर अनुभव आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण दोन व्यक्तींविषयी वाचतो जे परमेश्वराबरोबर विश्वासाने चालले. उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये आपण वाचतो की हानोक हा देवाबरोबर चालला आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले. हानोक हा परमेश्वराबरोबर 300 वर्ष चालला आणि त्यानंतर तो या जगामध्ये दिसला नाही, कारण परमेश्वर त्याला घेऊन गेला. दुसरा व्यक्ती जो परमेश्वराबरोबर चालला तो आहे नोहा. आपण उत्पत्ती याच्या 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये वाचतो की या नोहा संबंधीच्या घटना आहेत. नोहा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहा त्याच्या काळामधल्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष होता, कारण तो देवाबरोबर चालला. आणि या कारणामुळेच देवाने नोहाला तारू बनवण्याची आज्ञा दिली आणि फक्त नोहा आणि त्याच्या कुटुंबाला विनाशापासून परमेश्वराने वाचवलं. हानोक आणि नोहा यांच्या व्यतिरिक्त पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत जे परमेश्वराच्या मार्गावर चालले, त्याच्या सोबत चालले आणि परमेश्वराने त्यांच्या द्वारे अनेक अद्भुत कार्य घडून आणले. तर आपण नेमकं कोणाबरोबर चालू शकतो? ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि एका ध्येयाकडे, दोन्ही व्यक्ती एका ध्येयाकडे एकत्रपणे चालण्यासाठी एकमत असतात. आपण अशा व्यक्तींबरोबरच चालू शकतो, नाही का? तर याविषयी आमोस ह्याचा तिसरा अध्याय आणि 3रा वचनामध्ये आपण वाचतो की दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकतात काय? प्रियांनो, जोपर्यंत आपण कोणासोबत एकमत नाही होत, आपण त्या व्यक्तीसोबत चालू शकत नाही. तर प्रियांनो, आज आपण स्वतःच्या आयुष्याचं परीक्षण करूया की आपण परमेश्वराबरोबर चालत आहोत का? आपल्या आयुष्यामध्ये काही अडथळे आहेत का जे आपल्याला परमेश्वराबरोबर चालण्यापासून अडवत आहेत? आपण परमेश्वराबरोबर एकमत आहोत का? प्रियांनो, जेव्हा आपण परमेश्वरासोबत एकमत होतो तेव्हा आपला परमेश्वरासोबत नातं अजून घनिष्ठ होतं. तेव्हा आपण त्याच्याबरोबर जवळ येऊन चालू शकतो. आणि जेव्हा आपण त्याच्याबरोबर चालतो, आपण त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या कृपेचा, त्याच्या प्रीतीचा, त्याच्या दयेचा दिवसेंदिवस अनुभव घेऊ शकतो. एका विश्वासणाऱ्याची चाल जी आहे ती काही नियम किंवा तत्वांवर आधारित आहे. आणि जो विश्वासणारा या नियमांचा आणि या तत्वांचं पालन करतो तो परमेश्वरासोबत चालण्याचा आनंद घेऊ शकतो. कदाचित या नियम आणि तत्वांचं पालन करणं आपल्यासाठी कठीण असू शकतं, परंतु परमेश्वर त्याच्या कृपेद्वारे आपल्याला सहायता पुरवतो. आणि मग हे नियम किंवा तत्व काय आहेत, पुढचा काही वेळ आपण याच्यावर मनन करूया. तर सर्वात पहिला मुद्दा आहे पवित्रता, म्हणजेच होलीनेस. प्रियांनो, विश्वासणारे म्हणजेच ज्या लोकांना परमेश्वराने तारणासाठी निवडलं आहे, ज्यांचं पाचारण केलं आहे, या विश्वासणाऱ्यांना ही एक खूप महत्वाची आज्ञा दिली गेली आहे. आपण पहिला पेत्र ह्याचा पहिला अध्याय 16वं वचन वाचूयात. पहिला पेत्र पहिला अध्याय आणि 16वं वचन. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा
कारण मी पवित्र आहे. पेत्र आपल्याला इथे आठवण करून देत आहे की ज्या परमेश्वराने आपली निवड केली, ज्या परमेश्वराने आपलं पाचारण केलं, तो परमेश्वर पवित्र आहे. आणि त्याची इच्छा आहे की तारण मिळालेल्या लोकांनी सुद्धा त्याच्यासारखं पवित्र असावं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण पाप जे आहे त्याला खूप हलक्यात घेतो, खूप कॅज्युअली घेतो. आणि त्यामुळे परमेश्वराच्या पवित्रतेबद्दल जी आपली समज आहे ती कमी राहते. आपली समज त्याबद्दल वाढत नाही. जेव्हा आपण म्हणतो की परमेश्वर पवित्र आहे, तेव्हा आपण त्याच्या शुद्धतेबाबतीत बोलत असतो. तो पापरहित आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. आणि त्यामुळे परमेश्वराची इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याच्यासारखं पवित्र असावं, दोषरहित, पापरहित. मग पवित्रता म्हणजे नेमकं काय? पवित्रता म्हणजे वेगळं केलं गेलेलं. याविषयी आपण पहिलं थेसलनिकरास पत्र 4था अध्याय आणि 7वं वचन वाचूयात. पहिलं थेसलनिकरास पत्र 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पौल आपल्याला आठवण करून देतो की कारण देवाने आपल्याला अशुद्धतेसाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे. परमेश्वराने आपल्याला पवित्रतेसाठी, वेगळं होण्यासाठी, म्हणजेच पापापासून, या जगाच्या मोहांपासून, सर्व प्रकारच्या अशुद्धीपासून वेगळं होण्यासाठी पाचारण केलं आहे. म्हणून जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल तर सर्वात अगोदर आपण स्वतःला परमेश्वरासाठी वेगळं केलं पाहिजे. आपण पवित्र राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही पाप, कुठलीही अशुद्धता नसली पाहिजे. प्रकटीकरण 3ऱ्या अध्यायामध्ये आपण सार्दिस येथील मंडळीविषयी वाचतो. या मंडळीमध्ये खूप पाप होतं आणि या मंडळीला एक मृत मंडळी, मेलेली मंडळी असं म्हटलं गेलं आहे. तरी सुद्धा 4थ्या वचनात या मंडळी मधील काही विश्वासणाऱ्यांविषयी परमेश्वर म्हणतो की ते माझ्या बरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक होते. कारण हा जो एक छोटा ग्रुप होता लोकांचा, तो जरी मंडळी मृत होती तरी सुद्धा ते पवित्रतेत चालत होते, तरी ते पवित्र होते, ते शुद्ध राहिले. प्रियानो, परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्यासाठी वेगळे केले जावं. आपण पापरहित असावं, आपण त्याच्यासाठी शुद्ध असावं आणि आपल्यामध्ये कुठलाही दोष नसावा. आपले शब्द, आपले विचार, आपली वागणूक कशी आहे बरं? काय आपण आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, विचारांमध्ये, आपल्या आचरणामध्ये पवित्र आहोत का? जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल तर आपल्याला ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुसरा पॉइंट आहे विश्वासूपणा, म्हणजेच फेथफुलनेस. विश्वासूपणा हे पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारं फळ आहे. विश्वासूपणा म्हणजे नेमकं काय? तर विवाहाच्या संदर्भात म्हटलं तर जेव्हा एक नवरा आणि त्याची बायको कुठल्याही परिस्थितीमध्ये एकमेकांशी वचनबद्ध राहतात, याला आपण विश्वासूपणा म्हणतो. आणि तसंच आध्यात्मिक दृष्ट्या म्हटलं तर विश्वासूपणा प्रभू येशू ख्रिस्तासोबत आपल्या नात्याला लागू होतं. जेव्हा आपण परमेश्वरावर विसंबून होतो, आपण त्याच्यावर डिपेंड राहतो, तेव्हा आपण विश्वासूपणाने परमेश्वराच्या मार्गावर चालू शकतो. पवित्र शास्त्रामध्ये आपण विश्वासूपणाचे अनेक उदाहरण पाहतो. एक उदाहरणाकडे आपण आता वळूयात. यिर्मया याचा 35वा अध्याय. यिर्मया याचा 35व्या अध्यायामध्ये रेखब्यांच्या विश्वासूपणाबद्दल आपण एक खूप अद्भुत उदाहरण वाचतो. यिर्मया त्यांची परीक्षा घेण्यासाठी रेखब्यांना द्राक्षरस देतो. परंतु वचन 6 मध्ये आपण वाचतो की त्यांनी द्राक्षरस पिण्यासाठी नकार दिला. कारण त्यांच्या पूर्वजांनी त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सर्व काळपर्यंत कोणताही द्राक्षरस पिऊ नये. रेखब्यांची त्यांच्या पूर्वजांच्या आदेशाप्रती निष्ठा, त्यांची वचनबद्धता आणि दृढता आपल्याला दाखवून देतं की ते किती विश्वासू होते. एक विश्वासणारा या नात्याने परमेश्वराप्रती विश्वासू असणं हे खूप महत्वाचं आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणं एक गोष्ट आहे, परंतु त्याच्या प्रती विश्वासू असणं ही एक दुसरी गोष्ट आहे. कुठलीही परिस्थिती असो, एक विश्वासू व्यक्ती एकनिष्ठ, स्थिर आणि दिलेल्या वचनाशी खरा उतरला पाहिजे.
प्रियानो, परमेश्वर अशाच विश्वासू व्यक्तींची सेवेसाठी उपयोग करून घेतो. विश्वासूपणा तेव्हा येतो जेव्हा आपण परमेश्वराला पूर्णपणे समर्पित होतो आणि त्याच्या मार्गानुसार चालतो. प्रेषित पौलाने अ, त्याच्या अ, अ, त्याच्या पत्रांमध्ये त्याच्या विश्वासू सहकर्म्यांचा उल्लेख केला आहे. हे सर्व सहकर्मी परमेश्वराप्रती विश्वासू होते आणि त्यांनी विश्वासूपणे परमेश्वराची सेवा केली. सिलास, तुकिक, एपाफ्रास आणि सिम यांना पौल विश्वासू बंधू आणि विश्वासू सेवक हे म्हणून उल्लेखतो. प्रियांनो, आपण परमेश्वराप्रती विश्वासू आहोत का? आपण परमेश्वराप्रती आपला विश्वासूपणा सिद्ध करू शकतो का? आणि प्रिय भाऊ बहिणींनो, जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल तर आपण परमेश्वराप्रती विश्वासू असलो पाहिजे. तिसरा पॉइंट आहे नम्रपणा म्हणजेच ह्युमिलिटी. तर नम्रपणा हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण पाहूयात. प्रभू येशू ख्रिस्त देव असताना मनुष्य झाला. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 7व्या वचनामध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपात होऊन दासाचं स्वरूप धारण केलं त्यांनी. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना एका दासाप्रमाणे राहिला. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू याने दासाचं स्वरूप धारण केलं. वधस्तंभावर मरण्यापूर्वी त्याने शिष्यांचे पाय सुद्धा धुतले. या उदाहरणामधून आपण प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता आणि सेवकत्व म्हणजेच त्याचा सर्वंटहुड आपण पाहतो. सेवकत्व म्हणजे नम्र होऊन स्वतःला नाकारणं, स्वतःला नकार देणं, स्वतःला इतरांपेक्षा तुच्छ समजणं आणि त्यांची निस्वार्थपणे आणि नम्रतेने सेवा करणं. मत्तय याच्या 23व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हे शिकवतो. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. त्यानं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज या तत्वाला खूप कमी महत्व दिलं जातं. या शिकवणीला खूप कमी महत्व दिलं जातं. आज आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि त्यामुळे आपण नम्रतेने, सेवकत्वाच्या भावनेने आपण सेवा करू शकत नाही. आणि या कारणामुळे आपण परमेश्वराबरोबर सुद्धा चालू शकत नाही. आपल्याला आपल्या अंतःकरणाच्या खोलवर शोध घेण्यास, आपला सर्व अभिमान काढून टाकण्यास आणि नम्रतेने भरून टाकण्यास परमेश्वर आपल्याला सहायता करो. जेव्हा आपण सेवकत्वाची वृत्ती, ॲटिट्यूड विकसित करतो आणि नम्रपणेने परमेश्वराची आणि इतरांची सेवा करतो, तेव्हाच आपण परमेश्वराबरोबर चालू शकतो. चौथा पॉइंट आहे ध्येय म्हणजेच गोल. जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल तर अनंतकाल हाच आपला ध्येय असला पाहिजे. म्हणजेच आपण अनंतकालच्या आणि स्वर्गीय गोष्टींवर चिंतन करत राहिलं पाहिजे. कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये प्रेषित पॉल म्हणतो, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. प्रेषित पॉल आपल्या सर्वांना उत्तेजन देतो की आपण स्वर्गीय गोष्टींकडे आपलं मन लावलं पाहिजे, जगिक गोष्टींकडे नाही. तसंच याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आपण वाचतो की हो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे आणि जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो. जर आपलं मन जगिक गोष्टींवर असेल तर आपण परमेश्वराबरोबर चालू शकत नाही. त्या उलट आपण परमेश्वराचे शत्रू होतो. स्वर्गीय गोष्टींवर ध्येय ठेवून चालणं हे एका विश्वासणाऱ्यासाठी एक अचूक मापदंड आहे. जो विश्वासणारा आपले अंतःकरण अनंत कालावर ठेवतो तो डोळ्यांना दिसतं त्याप्रमाणे नाही तर विश्वासाने चालतो. या जगाच्या नाशपात्र गोष्टींपेक्षा अदृश्य आणि वरील गोष्टींची आकांक्षा बाळगतो. आणि इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायामध्ये आपण अशाच लोकांचं उदाहरण पाहतो जे विश्वासाने चालले. त्यांचा दृष्टिकोन असा होता की ते या पृथ्वीवर मात्र प्रवासी आहेत आणि स्वर्ग हाच त्यांचा फायनल डेस्टिनेशन किंवा मुक्काम आहे. त्यांनी या पृथ्वीवरील गोष्टींवर आपलं मन नाही लावलं.
प्रियांनो, जर आपलं मन, आपलं चित्त, आपलं अंतःकरण जगिक गोष्टीवर असेल, तर आपण परमेश्वरासोबत एकमत कसं होऊ शकतो बरं? आणि एकमत जर नसलं, तर आपण त्याच्याबरोबर कसं बरं चालू शकतो? तर आज सकाळी आपण स्वतःचं अवलोकन करूयात, की आपलं ध्येय सर्वकाळचं जीवन आहे का? आपलं चित्त स्वर्गातील गोष्टींवर आहे का? की त्या उलट आपण आपलं मन जगिक गोष्टींवर, जगातल्या मोहांवर आणि जगिक सुखांवर आहे. जर असं असेल, तर प्रियांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये सुधार आणणं गरजेचं आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे, कायम राहणं म्हणजेच टू अबाईड. जो विश्वासणारा येशू ख्रिस्तामध्ये कायम राहतो, म्हणजेच त्याच्या ठायी राहतो, तोच व्यक्ती परमेश्वराबरोबर जवळून चालू शकतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की अ रिव्हर दॅट फॉरगेट्स इट्स सोर्स विल सून ड्राय अप. म्हणजेच जी नदी आपला उगम होतो ते स्थान विसरते, आपला स्रोत विसरते, ती नदी लवकरच कोरडी पडते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या तारणाचा स्रोत अम, आपल्या तारणाच्या स्रोतापासून म्हणजेच येशू ख्रिस्तापासून दुरावतो, तेव्हा आपण आध्यात्मिकरित्या कोरडे पडतो. आपलं आध्यात्मिक जीवन अप्रभावी आणि निष्फळ ठरतं आणि आपण परमेश्वराबरोबर जवळून चालू शकत नाही. योहान क्रूड सुवर्तमान 15वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला देता येणार नाही. या वचनामधून त्याच्यावर कायम न राहण्याचा परिणाम आपल्याला वाचायला मिळतो. जर आपण त्याच्यामध्ये अबाईड झालो नाही, जर आपण त्याच्यामध्ये कायम राहिलो नाही, तर आपल्याला आपल्या स्वतःहून त्याच्यासाठी काहीच फळ देता येणार नाही. प्रियांनो, आपल्याला जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कायम राहिलो आपण, तरच आपण फळदायी होतो, प्रभावशाली होतो आणि त्याच्या सेवेसाठी उपयोगी ठरतो. आणि पुढे 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. प्रियांनो, आपण इथे खबरदारी घेतली पाहिजे आणि स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की आपण येशू ख्रिस्तामध्ये कायम आहोत का नाही. जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल, तर आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कायम राहणं, त्याच्यामध्ये अबाईड करणं खूप आवश्यक आहे. तर आज सकाळी आपण मनन केलं की हनोक आणि नोहा परमेश्वराबरोबर चालले. परमेश्वराबरोबर चालण्यासाठी आपल्यामध्ये कुठलीही खास गुणांची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशन्सची गरज नाही. हनोक आणि नोहा प्रमाणे सर्व विश्वासणारे हे करू शकतात. आणि परमेश्वराबरोबर चालण्याविषयी आपण काही नियम आणि तत्व पाहिले. आपण पाहिलं की जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल, तर आपण स्वतःला पवित्र म्हणजेच परमेश्वरासाठी वेगळं केलं पाहिजे. आपल्याला जर परमेश्वराबरोबर चाललं पाहिजे, तर आपण विश्वासूपणाने चाललं पाहिजे. आपल्याला परमेश्वराबरोबर चालायचं असेल, तर आपण नम्रपणेने आणि सेवाभावाने परमेश्वराची आणि इतरांची सेवा केली पाहिजे. आपल्याला जर परमेश्वराबरोबर चालायचं असेल, तर आपलं ध्येय, आपलं मन, आपलं चित्त, आपलं अंतःकरण हे सर्व स्वर्गीय गोष्टींकडे असलं पाहिजे, या जगी गोष्टींकडे नाही. आणि शेवटी आपण पाहिलं की आपल्याला जर परमेश्वराबरोबर चालायचं असेल, तर आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कायम राहिलं पाहिजे, म्हणजेच त्याच्यामध्ये अबाईड केलं पाहिजे. या छोट्याशा मननाला परमेश्वर आशीर्वादित करो आणि आपल्याला दिवसेंदिवस त्याच्याबरोबर चालण्यासाठी सहायता करो.